नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 साठी IBPS ने नवीन एक माहिती पुस्तिका तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. IBPS ने पब्लिश केली. तर ती माहिती पुस्तिका तुमच्या परीक्षेच्या अनुषंगाने तुमच्या परीक्षेचे स्वरूप काय आहे, तुमच्या परीक्षेचा दर्जा काय आहे, तर ज्या विषयाची काठिण्य पातळी पदवी आहे का 10वी आहे, या सर्व गोष्टीचं विश्लेषण या ठिकाणी तुमच्या या माहिती पुस्तिकेमध्ये आहे. तर मी तुम्हाला त्या माहिती पुस्तिकेचे व्यवस्थित विश्लेषण या ठिकाणी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. तर पाहू आपण. पहिली गोष्ट, तुमच्या हे बघा, विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा संबंधित माहिती पुस्तिका या ठिकाणी तुमच्या समोर आलेली आहे. यामध्ये बघा, उमेदवार असलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या विविध पैलूचा तपशील आणि संबंधित बाबी संबंधात महत्त्वाच्या सूचना या पुस्तिकेत आहेत. परीक्षेची तयारी करण्यात मदत व्हावी म्हणून उमेदवारास या पुस्तिकेचे नीट अध्ययन करण्यास सुचविले जात आहे. खाली दर्शविल्याप्रमाणे ऑनलाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या बहुपर्यायी प्रश्नावली असतील. आता या ठिकाणी बघा, इथे बघा, आरोग्य सेवक पुरुष 40%, आरोग्य सेवक पुरुष 50%, कंसात हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, आरोग्य परिचारिका आणि आरोग्य सेवक महिला, कंत्राटी ग्रामसेवक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ आरेखक आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, बांधकाम आणि लघु पाटबंधारे या पदांकरिता परीक्षेचे स्वरूप कसे असेल आपण थोडक्यात तुमच्या समोर मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, तुमची 100 प्रश्नाची पेपर असणार आहे. 100 मार्कची या सर्व पदासाठी 100 मार्काच्या पेपरचं विश्लेषण कसं आहे, त्यामध्ये पहिला आहे मराठी भाषा. मराठी भाषा ही 10वी इयत्ता या लेवलची तुमची काठिण्य पातळी असणार आहे. दुसरी गोष्ट, यावर प्रश्नाची संख्या असणार आहे 15 आणि त्याच्यामध्ये गुण असणारे एकूण 30. याचं माध्यम राहील मराठी. दुसरा जो दिलेला आहे तुम्हाला इंग्रजी भाषा. इंग्रजी भाषेवर तुम्हाला त्याची काठिण्य पातळी असणार आहे 10वी आणि त्याची प्रश्नाची संख्या आहे 15 आणि गुण 30 आणि त्याचं माध्यम साहजिक आहे इंग्रजी असणार आहे. आता तिसरा जो आहे सामान्य ज्ञान, जो की तुमचा GK म्हणून तुम्ही ओळखता, GS GK, तो त्याची काठिण्य पातळी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे 10वी आणि 15 प्रश्न संख्या आणि एकूण गुण 30. पण या ठिकाणी बघा, याचं माध्यम हे मराठी आणि इंग्रजी असणार आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही, ज्यांना इंग्रजीमध्ये प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे ते इंग्रजीमध्ये वाचू शकता किंवा ज्यांना मराठीत लिहायचं ते मराठी भाषा वाचू शकतात. आता चौथा जो आहे तुमचा तर्क शक्ती आणि गणितीय क्षमता, याच्यावर तुमची लेवल असणारे काठिण्य पातळी 10वी इयत्ता, याच्यावर प्रश्न 10 आणि गुण 30. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इंग्रजी आणि मराठी यामध्ये तुम्हाला प्रश्न आणि उत्तर वाचता येणं, तुम्ही त्याचा उपयोग करू शकता त्या भाषेचा. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचा जो तांत्रिक ज्ञानाची चाचणी, याची काठिण्य पातळी इथे मेन्शन केली आहे, ती पदविका आणि पदवी या लेवलची असणार आहे आणि त्याची प्रश्नाची संख्या आहे 40, एकूण गुण 80. याचे भाषेचे सुद्धा माध्यम आहे इंग्रजी आणि मराठी. तर यासोबत तुम्हाला आता इथे बघा, आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी कृषी, विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग 3 श्रेणी 2, कनिष्ठ लेखा अधिकारी या पदांकरिता तुमच्या परीक्षेचे स्वरूप दिलेले आहे. पहा आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये पुन्हा मराठी भाषा, इथे बघा तुमची काठिण्य पातळी इयत्ता 12वी दिलेली आहे. इयत्ता 12वी ही काठिण्य पातळी या ठिकाणी मराठी या विषयासंदर्भात दिली आहे. प्रश्न संख्या 15 आणि अधिकतम गुण त्याचे एकूण गुण आहेत 30. याचं माध्यम मराठी. इंग्रजीमध्ये इयत्ता 12वी पर्यंतची काठिण्य पातळी दर्जा दिलेला आहे, इथे लक्षात घ्या. प्रश्न संख्या 15 आणि 30 गुण. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान या विषयावर मागच्या पोस्टवर आपण पाहिलं, आरोग्य सेवक वगैरे, ग्रामसेवक वगैरे, याच्यावर की तुमच्या GSचं काठिण्य पातळी ही 10वी पर्यंत दिली होती. याचा दर्जा वाढवण्यात आलेला आहे. पदवी आणि पदविका
स्तरावरील प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. प्रश्नाची संख्या जीएसची सामान्य ज्ञानची 15 गुण 30. हे बघा, आता त्याच्यानंतर तर्कशक्ती आणि गणितीय क्षमता याचा दर्जा सुद्धा पदवी राहणार आहे. पदवी हा दर्जा राहणार आहे, म्हणजे याची काठिण्य पातळी हा आधीच्या पोस्टपेक्षा वरच्या लेवलची राहणार आहे, म्हणून त्याची पदसंख्या आणि 15 आणि 30. आणि तांत्रिक ज्ञानाची चाचणी याच्यावर एकूण प्रश्न 40 गुण 80. या तिन्ही विषयासंदर्भात तुम्हाला माध्यम मराठी आणि इंग्रजी असणार आहे. एकूण वेळ आहे 120 मिनिट. 120 मिनिट म्हणजे किती? 2 तासाचा कालावधी तुम्हाला मिळणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक, लॅब टेक्निशियन याची रिव्हिजन बॅच तुम्ही जॉईन करू शकता. आपण रिव्हिजन बॅच स्टार्ट केलेली आहे, 2 ऑक्टोबर पासून सुरू होते. तुमच्या परीक्षेच्या अनुषंगाने येणाऱ्या काळात तुम्हाला या रिव्हिजनचा नक्कीच फायदा होईल, तरी तुम्ही ही रिव्हिजन बॅच जॉईन करू शकता. आता प्रयोगशाळा तंत्रज्ञ, इथे बघा, याची पण मराठी भाषेची इयत्ता 12वी काठिण्य पातळी, प्रश्न संख्या 15 आणि 30 गुण. इंग्रजी भाषा 12वी इयत्ता 15 आणि 30 इंग्रजी माध्यम. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान, तर्कशक्ती, गणितीय क्षमता आणि तांत्रिक ज्ञानाची चाचणी याची काठिण्य पातळी पदवीची राहणार आहे. पदवी स्तरावरील प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. त्याची सामान्य ज्ञानाची प्रश्नाची संख्या 15 आणि गणितीय क्षमता आणि तर्कशक्तीची 15 आणि तांत्रिकची 40. या सामान्य ज्ञान आणि तर्कशक्ती आणि गणितीय क्षमता याचं माध्यम तुमचं मराठी आणि इंग्रजी राहणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन मिळतील. प्रश्न इंग्रजीमध्ये वाचू शकता, मराठीमध्ये वाचू शकता. आणि पण तुमचं इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तांत्रिक ज्ञानाची चाचणी जी आहे ना, ती पूर्ण माध्यम तुमचं इंग्रजी असणार आहे. त्या ठिकाणी मराठी भाषेत प्रश्न विचारले जाणार नाहीत. ठीक आहे. या ठिकाणी बघा, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, रिंगमन, लघुलेखक उच्च श्रेणी, निम्न श्रेणी यासाठी पण तुम्हाला या ठिकाणी दिले. मराठी भाषा 10वी इयत्ता, इंग्रजी भाषा 10वी इयत्ता, सामान्य ज्ञान 10वी इयत्ता, तर्कशक्ती, गणितीय क्षमता 10वी इयत्ता. एकूण प्रश्न 100 आणि त्याचे गुण असतील 200. तर सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ताचं माध्यम राहील मराठी आणि इंग्रजी, आणि मराठी भाषेचं आणि मराठीच राहणार, इंग्रजी भाषेचं इंग्रजीच राहणार. एकूण वेळ आहे 120 मिनिट. या ठिकाणी बघा, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका यांचं पण या ठिकाणी तुमचं विश्लेषण दिलंय. वरिष्ठ सहाय्यक, विस्तार अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, सांख्यिकी या पदाधिकारीचे परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे बघा. मराठी भाषा इयत्ता 12वी दर्जा, इंग्रजी भाषा इयत्ता 12वी, सामान्य ज्ञान या ठिकाणी जीएसचा विषय तुमचा या पदवीच्या लेवलचा ठेवलेला आहे. तर्कशक्ती, गणितीय क्षमता हा पदवीच्या लेवलचा ठेवला आहे. सगळ्यांना 25-25 प्रश्न, एकूण गुण 20. फक्त जीएस आणि बुद्धिमत्तासाठी माध्यम मराठी आणि इंग्रजी, आणि भाषेविषयाला इंग्रजी भाषेला इंग्रजी, मराठी भाषेला मराठी. एकूण 120 मिनिट तुम्हाला या परीक्षेला वेळ मिळणार आहे. इथे बघा, अजून औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, बांधकाम लघु पाटबंधारे, कनिष्ठ अभियंता विद्युत या पदांकरिता स्वरूप कसे बघा. मराठी भाषा 15 प्रश्न, एकूण गुण 30, माध्यम मराठी, इंग्रजी भाषा माध्यम काठिण्य पातळी 10वी, माध्यम इंग्रजी आणि त्याची प्रश्नसंख्या 15, सामान्य ज्ञान इयत्ता 10वी लेवलचा राहील, प्रश्नाची संख्या 15
आणि एकूण गुण 30. पण या ठिकाणी मराठी आणि इंग्रजीमध्ये दोन्ही भाषेत तुम्हाला प्रश्न मिळतील पाहायला. तर्कशक्ती, गणितीय क्षमता इयत्ता 10वी लेवलची राहील, 15 प्रश्न राहतील. मराठी इंग्रजीमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. मराठी भाषा या ठिकाणी बघा, मराठी भाषा 5 नंबरचा टॉपिक दिलाय. तर या ठिकाणी काहीतरी मिस्टेक झाली दिसते की त्यांची मराठी भाषा ऐवजी या ठिकाणी तुमचा तांत्रिक विषय असणार आहे. ते एकूण प्रश्न संख्या 40 आणि करेक्ट करून घ्या. 5 नंबरचा टॉपिक पदविका आणि पदवी स्तरावरील प्रश्न आहेत आणि एकूण गुण आहेत 80. त्याचं माध्यम असेल इंग्रजी. ठीक आहे. 5 नंबरचा जर दिला आहे तुमच्या PDF मध्ये जर तुम्ही डाउनलोड केले असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा कधी कधी चुकून होऊ शकतं. आपण करेक्ट करून घेतलं. इथं तांत्रिक हा तुमचा जो तुमचा तांत्रिक जो विषय असेल त्या संदर्भात 40 प्रश्न 80 मार्कला विचारले जातील. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला इथे बघा नमुना प्रश्न दिलेले आहेत. मला या ठिकाणी तुमचा थोडासा महत्वाची बातमी तुम्ही माहिती द्यायची आहे. प्रत्येक प्रश्नात वाक्याचे 4 भाग पाडले आहेत किंवा तुम्हाला एक नमुना म्हणून काही प्रश्न तुमच्या या ठिकाणी तुम्हाला या पॅटर्न समजण्यासाठी, परीक्षेचा पॅटर्न समजण्यासाठी दिलेले आहेत. तर तो पॅटर्न असा आहे. तर तुम्ही या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या. तुमच्याकडे आता या पुढे पर्याय किती असणार आहेत? 5 पर्याय. म्हणजे बघा 4 पर्यायामधून उत्तर शोधायचं होतं पहिले. आता तुम्हाला 5 पर्यायामधून IBPS च्या पॅटर्न नुसार 5 पर्यायामधून उत्तर शोधायचं आहे. तर बघा अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात. मग तुम्हाला एक हिंट दिलेली आहे. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारणार नाही, फक्त तुम्हाला एक आयडिया मिळण्यासाठी की असे देतील याच्यामध्ये चूक बरोबर ओळखा. जसं की बँकिंगला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जायचे इंग्लिशमध्ये की एरर फाइंड करा. कोणती त्याच्यामध्ये तुमचा प्रोनाऊन बघा, नाऊन बघा किंवा तुमचा कंजंक्शन काही चूक झालेली का या पद्धतीने, किंवा प्लुरल सिंग्युलर नाऊन काय, ॲडजेक्टिव्ह चुकीचं वापरलंय का, या अशा प्रकारचे एरर तुम्हाला तिथे पाहायला मिळत होते पूर्वी बँकिंगचा अभ्यास करताना. या ठिकाणी या परीक्षेला सुद्धा असं विचारणार आहे. म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नाची पण तयारी करा. जसं की बघा माझ्या स्मरणशक्तीनुसार इथे बघा हे एक वाक्य दिलंय, 2 नंबरचं हे वाक्य, 3 नंबर आणि निर्दोष म्हणजे नो एरर. ते वाक्य यापैकी कोणतंच वाक्य खराब नाहीये. म्हणजे याच्यामधून तुम्हाला चुकीचं वाक्य ओळखायचं आहे. तर चुकीचं वाक्य म्हणजे सदोष वाक्य तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. आणि जर यामध्ये कोणत्याच वाक्यामध्ये तुम्हाला दोष आढळला नाही तर ते पर्याय क्रमांक 5 निर्दोष. असे बँकिंगला प्रश्न ज्यांनी IBPS ची बँकिंगची, क्लेरिकलची, POची एक्झाम दिली असेल त्यांना नक्कीच या गोष्टीची माहिती असेल. सेम प्रकार आहे. तरी पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा 5 प्रकारच्या प्रश्नाचं विश्लेषण मी व्यवस्थितरित्या समजून सांगण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल. सेम इंग्लिशमध्ये दिलेला आहे. सामान्य ज्ञानमध्ये बघा इथे पण तुम्हाला 5 इंग्लिशमध्ये बघा इथे पण अशा प्रकारचे प्रश्न पूर्वी बँकिंगला विचारले जायचे. बघा रीड द सेंटेन्स अँड फाइंड आउट वेदर इट इज ग्रॅमॅटिकल ऑटोमॅटिक एरर इन इट. तसंच मराठीमध्ये जसं होतं ना, बघा इथे एक स्टेटमेंट दिलं, इथे एक वाक्य, इथे एक याच्यापैकी कोणता वाक्यामध्ये एरर आहे हे फाइंड करायचं. किंवा जर याच्यात एरर नसेल तर नो एरर असं उत्तर आहे 5 नंबरचं. पूर्वी बँकिंगला विचारायचे अशा प्रकारचे. ज्यांना माहित असेल, पूर्वी परीक्षा दिली असेल त्यांना नक्कीच माहित असेल. आता सामान्य ज्ञानमध्ये बघा पूर्वी आपल्याला 4 प्रश्नाची सवय लागली होती. थोडीशी सवय बदलून घ्या आता. कोणत्या देशाने विश्वचषक क्रिकेट विश्वचषक 2007 जिंकला आहे. आता बघा इथे बघा 4 देशांचं नाव दिलेत आणि 5वा पर्याय काय दिलेला, पर्याय व्यतिरिक्त अन्य. म्हणजे 5 पर्याय दिलेले आहेत. घाबरून जायचं कारण नाही. जर तुम्हाला उत्तर माहीत असेल तर 5 किंवा 10 पर्याय दिले तरी तुम्ही उत्तर शोधू शकतात. ठीक आहे. अशा प्रकारचे तुमची ही एक्झाम असणार आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये स्क्रीनवर उजव्या बाजूला तुम्हाला अशा प्रकारचे असे काही साईन दिले जातील की त्याचा अर्थ काय आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की घेऊन येईल. की ऑनलाईन पेपर सोडत असताना तुम्हाला टाईमचं कसं, आता तुम्ही एवढ्यात परीक्षा दिलेल्या आहेत तसेच ऑनलाईन परीक्षामुळे तुम्हाला नक्कीच याबद्दल माहिती मिळाली असेल. ज्या लोकांना माहीत नाही ऑनलाईन पेपर कसा सॉल्व्ह करायचा त्यासाठी थोडक्यात माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येईल. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना या माहितीचा नक्कीच फायदा होईल आणि येणाऱ्या काळात तुम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून चांगला अभ्यास करा. धन्यवाद.